लाचखोरी प्रकरणातील अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगाव येथील घरात अँटी करप्शनच्या पथकाला मोठे गबाड सापडले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मोराडे यांनी यावेळी माध्यमांना माहिती देत सांगितले आहे की रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने याबरोबरच आरोपीच्या स्वतःच्या नावे तसेच कुटुंबियांच्या नावे असलेली मालमत्ता अशी 2,94,64,847 रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमाल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कोषागार विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. लाचखोरी प्रकरणी अटकेतील अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या घरी नाशिक आणि जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाकडून इन कॅमेरा झाडाझडती करण्यात आली. कारवाईत 1.5 कोटीची रोख रक्कम, 72 लाखाच्या सोना चांदीचे दागिने, 62 लाखाची मालमत्ता असलेली कागदपत्रे असे एकूण 2,94,64,847 रुपये किमतीचा मुद्देमाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 8 ते 10 अधिकाऱ्याच्या पथकाकडून यावेळी इन कॅमेरा तपासणी करत जप्त करण्यात आला आहे. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10,000 रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोचे लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक विभागाचे प्रदीप मोराडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. सर, अकोला येथील एक क्रॅश झाला होता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून. त्या संदर्भात आपण काल रात्री त्याच्या घराची झाडाझडती घेतली. नेमकं काय काय वाटलं? लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे राहतेकर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोने व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट वतीतील अधिकारी करीत आहेत. सर, जप्त केलेला मुद्देमाल आहे तो अकोला सीसीकडे रवाना करण्यात आला आहे. त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात वेगळा सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने त्याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई त्याप्रमाणे करण्यात येईल.